Welcome students. Today we are going to learn a new poem unit 1.3 and look at page number 18. पान नंबर 18 बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता प्रत्येकाने पहा. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रीड द पोएम थरोली. पहिल्यांदा आपण ही कविता पूर्ण एकदा वाचू. माझ्याबरोबर सगळ्यांनी ही कविता वाचायला सुरुवात करा. ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर टू बास्केट फुल, विथ सीड्स ऑफ मूनलाईट, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ. I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The road is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart piles. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. The poet of this poem is Sunil Sharma, and he translated this poem from Dongri language to English language. First of all, we have to know that the poem is a free verse. The poem is a free verse. There is no rhyming scheme. The speciality of the poem is that it is an imaginary poem. हे एक मुक्त छंद काव्य आहे. सुनील शर्मा याने लहान मुलांचं दाखला देऊन कल्पनेवर आधारलेली ही कविता बनवली आहे. द पोएम इज व्हेरी सिम्पल इन लँग्वेज. इन द पोएम everyday words are used to portray a memorable image of a child and his village. This is the background knowledge of this poem. ही कविता मुक्त छंद काव्य आहे. त्याचबरोबर एक फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंद काव्य आहे. कल्पनेवर आधारलेलं, कवितेमध्ये साधे साधे शब्दांचा वापर करून एका लहान मुलांचं एक इमेजनरी चित्र आणि त्याचबरोबर त्याच्या गावाचं चित्रसुद्धा या कवीने अत्यंत पद्धतशीरपणे मांडलेलं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप, लाईन टू लाईन अर्थ आणि स्पष्टीकरण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओ मून गिव मी मूनलाईट. देअर इज अ चाइल्ड अँड द चाइल्ड रिक्वेस्ट मून. REQUESTS. The child requests the moon to give me a moonlight, a basketful or two basketful with the seeds of moonlight. हे चंद्रा, तू मला काय कर, तर एक छानपैकी एक बादलीभर किंवा 2 बादलीभर तू चंद्राचं बियाणं मला तू दे. हे बियाणं कशाकरता दे, तर फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी. हे बियाणं तू दे का जेणेकरून माझ्या गावचा रस्ता हा शहरापर्यंत जातो. मग शहरामध्ये काम करणारे माझ्या गावामधले जी माणसं आहेत त्यांना येण्याकरता रात्री थोडासा उशीर होतो आणि तो रस्ता अत्यंत खड्ड्याचा, चिखलयुक्त, काट्याकुपाट्यांनी, त्याचबरोबर
विंचू आणि सर्पांनी तो गच्च भरलेला असल्यामुळं त्यांचा प्रवास सुखकर होण्याकरता हे चंद्रा तू मला 1 किंवा 2 बादलीभर तुझं बियाणं दे का जेणेकरून हे रस्त्याच्या कडेला जर मी ते लावलं तर त्यातून अनेक चंद्र निर्माण होतील आणि या चंद्रांचा उजेड किंवा प्रकाश त्या रस्त्यावरती पडेल आणि रस्त्यावरती पडल्यानंतर द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क आणि जे लोक कामाला शहरामध्ये जातात त्यांचा प्रवास हा सुखकर होईल. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. माझं गाव हे शहरापासून अत्यंत दूर असल्यामुळं इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक त्यांना येण्याकरता खूप अंधार पडतो. ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. द रूट इज टफ. द पोएट describes that the route of the village to city is very tough and is full of snakes and scorpions. त्या रस्त्यावरती अनेक प्रकारचे सर्प अनेक प्रकारचे विंचू असल्यामुळं हा मार्ग अत्यंत कठीण बनलेला आहे. देर इज नायदर बस नॉर अ कार्ट पाईल्स. तिथं बस पण ये जा करत नाहीत, बैलगाड्यासुद्धा ये जा करत नाहीत. पाईल मीन्स ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. मार्ग ये जा करणे किंवा वाहनांची ये जा असणे प्रवासाकरता. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. वेन माय फादर इट मीन्स द पोएट्स फादर रिटर्न्स होम. ज्या वेळेला त्या कवीचे वडील घरी येतात त्यावेळेला द पोएट वॉज ऑर द चाइल्ड वॉज अस्लीप. तो अत्यंत गाढ झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि ज्या वेळेला कवी हा झोपलेला असतो ते लहान मूल झोपलेलं असतं अशा वेळेला सकाळी लवकरात लवकर त्याचे वडील कामावरती निघून गेलेले असतात. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग फाईल आय एम स्लीपिंग. ओ मून म्हणून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ॲज अ लोन. तू काय कर हे चंद्रा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट मला तू उसनं म्हणून दे, कर्ज म्हणून दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आणि हा तुझा चंद्रप्रकाशाचं बियाणं मी रस्त्याच्या कडेने बाजूने लावेल आणि बाजूने लावल्यानंतर त्याचा प्रकाश पडल्यानंतर माझ्या वडिलांचा प्रवास हा अत्यंत सुखकर होईल. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. माझे वडील लवकर घरी परततील येतील. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. आणि ते आल्यानंतर मला त्यांच्याकडून पऱ्यांच्या कथा ऐकायला मिळतील. अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि काही गोष्टी पण ऐकायला मिळतील. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. हे चंद्रा तू काय कर तर आम्हाला चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. आय वॉन्ट सो सीड्स ऑफ मून. आणि हा तुझा चंद्राचा प्रकाश मी रस्त्याच्या कडेने पेरून टाकेल. ऑन द साईड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोनही बाजूने. अँड फेन ही रिटर्न्स अर्ली इन द इव्हिनिंग. दॅट टाईम ही विल टोल्ड मी some bedtime stories which give me lot of pleasure and lot of interest, and they give me some moral values. That's why the child in the poem requests the moon to give him some basket full of moonlight. That is the end of this poem. Listen carefully and try to understand it thoroughly. Second, we shall complete our classwork or homework. That is the end. बोला या